चिमूर शहर के नेताजी वार्ड के एक युवक ने इंस्टाग्राम पर छत्रपति संभाजी महाराज के बारे में आपत्तिजनक विधान पोस्ट करने से चिमूर शहर में तनाव का वातावरण निर्माण हुआ था। इस घटना से शहर में युवक की दुकान जलाकर निषेध किया गया। जानकारी के मुताबिक शहर के हजारों युवकों ने एक साथ आकर पुलिस स्टेशन चिमूर में घेराव किया। आरोपी को गिरफ्तार करने के लिए जमाव फिर आगे बढ़ रहा था। आरोपी को जब तक गिरफ्तार कर अपराध दर्ज नहीं होता तब तक हम पीछे नहीं हटेंगे, ऐसी भूमिका शहर के युवकों ने ली थी। इस समय आरोपी को हिरासत में लेकर अपराध दर्ज करते हुए पुलिस हिरासत में लिया गया और स्थिति पर नियंत्रण पाया गया। पुलिस विभाग के वरिष्ठ अधिकारी भुजबल पाटिल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक रीना जनबंधु, उप विभागीय पुलिस अधिकारी ठोसरे ने मध्यरात्रि 2 बजे चिमूर पुलिस स्टेशन में भेंट देकर स्थिति पर नियंत्रण रखने की सूचना दी। चिमूर शहर की परिस्थिति तनाव मुक्त होने की जानकारी है। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने पुलिस निरीक्षक संतोष बागल से बातचीत की, तब उन्होंने सीटीवी को क्या जानकारी दी, आइए देखते हैं। काल रात्री जो चिमूरला सोशल मीडियाच्या माध्यमातून जो प्रकार झाला त्याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया? काल एका तरुणाने, चिमूरमधलाच राहणारा तरुण आहे, त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी एक पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण आपल्या पोलीस स्टेशन समोर एकत्रित आले। त्यांनी मला तक्रारीबद्दल आणि त्या पोस्टबद्दल दाखवले। आम्ही तात्काळ फिर्याद घेणे सुरू केले आणि जो संबंधित तरुण होता त्याला सुद्धा अगदी 10 मिनिटात ताब्यात घेतले। नंतर आम्ही जमावाला समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि मग जमाव हळूहळू निवडत गेलेला आहे। आता सध्या चिमूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत। आमची पेट्रोलिंग सुद्धा सुरू आहे। माझं एक आव्हान असेल जनतेला की काही कोणी अशा गोष्टी करतात आणि त्याच्यात मग समाजात द्वेष निर्माण होतो। तरुणाईच्या हातातून क्रोधाच्या भावनेतून किंवा एक भावना उफाळल्यामुळे त्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे अनावश्यक अशा घटना घडून जातात आणि त्याचे परिणाम खूप काळपर्यंत भविष्यात त्यांना भोगावं लागतात। तर माझी सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे, एक आवाहन करतो की आपण अगदीच कायदेशीर कारवाई, पूर्ण कारवाई केलेली आहे। आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे, सगळी कारवाई झालेली आहे आणि कोर्टापुढे आपण जितकी स्ट्रॉंग केस होईल, सगळं मोबाईलमध्येच, याच्यामध्ये अशा गोष्टींमध्ये मोबाईलचा एक चांगला एव्हिडन्स, सायबर एव्हिडन्स राहतो। कोर्टाकडून चांगली त्याच्यामध्ये नक्कीच आपण केस बनवून पाठवणार आहोत। मला परत एकच आवाहन करेल की कुठल्याही अफवांवर, काही आता मी ऐकतोय कोणी काही सांगतो, कोणी काही सांगतो, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपण, माझा नंबर आहे चिमूर वासियांकडे, अनेक लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे। कधीही कुठल्याही वेळेस आपल्याला असे अडचण असल्यास आपण मला, माझ्याकडून ती अफवा आहे का, त्या अफवेत काय तथ्य आहे, काय हे आहे, ते आपल्याकडून केव्हाही मला फोन करून आपण कन्फर्म करू शकता। परंतु आपल्या गावाची जी शांतता आहे, आपलं गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे, त्यामुळे आपल्या गावात कुठल्याही प्रकारचा असा वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण, तुम्ही, मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।